कथानक 1. विभागातील कर्मचाऱ्यांची दारू कशी सोडवली याचे मजेदार किस्सा आहे. ज्या वेळेला मी रात्रपाळीमध्ये रात्री 10 ते सकाळी 5 या कार्यालयीन वेळेसाठी नियुक्त झालो आणि ज्या वेळेला विभागात गेलो त्यावेळेला अशी गोष्ट लक्षात आली की गैरहजेरी, दारूच्या अंमलाखाली येणारे कर्मचारी, एकमेकात मारामाऱ्या करणारे कर्मचारी, मटका लावण्यासाठी, सट्टा लावण्यासाठी आजूबाजूला ज्या डी वॉर्डमध्ये बऱ्याचशा संधी त्यांना उपलब्ध होत्या अशा ठिकाणी जाणारे कर्मचारी, अशा प्रकारचे सर्व कर्मचारी माझ्यासमोर उभे होते. नेमकं काय करावं हा बराचसा मोठा प्रश्न होता, गहन प्रश्न होता. पण वेगवेगळे मार्गाने या सगळ्या प्रश्नाचं उत्तर मी शोधलं आणि बरीचशी सुधारणा तिथे मी करू शकलो. आता त्यापैकी सर्वप्रथम आपण दारूच्या अंमलापासून यांना कशी मुक्ती मिळवली याचा एक साधा आणि सोपा कार्यक्रम मी राबवला होता, तो आपण आज कथन करतो आहोत. वास्तविक आमच्याकडे महापालिकेच्या नियमानुसार दारू पिऊन कामावर हजर झाल्यानंतर त्या कामगाराला कामावर हजर करून घेऊन त्याला पोलीस स्टेशनला नेऊन जमा करणं आणि त्यानंतर जे हॉस्पिटलमध्ये नेऊन त्याची मेडिकल करणं, मेडिकलचा रिपोर्ट आणि पोलीस स्टेशनचा रिपोर्ट दोन्ही जमा करून त्या कर्मचाऱ्यावरती कारवाई केली जायची आणि त्या कारवाईनंतर तो कर्मचारी कामातून बरखास्त व्हायचा. कोणतीही नोटीस प्रक्रिया न करता त्याला कामावरून काढून टाकले जायचे. यापूर्वी असे 1-2 प्रकार मी केले होते, पण माझ्या वडिलांनी मला माझे कान टोचले. मला सांगितलं की तर तू लावू शकत नसशील कुणाला, तर काढायचा तुला अधिकार कोणी दिला आहे. त्यानंतर त्यांनी मला दुसरं हे पण सांगितलं की तो ऑप्शन्स शोध. साप असतो तो चावायला चावा असं काय गरज नसते, तो फुटकारसुद्धा करू शकतो. तर त्यानंतर मी काही दुसरे विचार केले आणि हे सगळं चालू असतानाच त्या बरेचसे कामगार दारू पिऊन कामावर हजर झाले होते. त्यापैकी एक नंदक तनू नावाचा एक कर्मचारी माझ्या निदर्शनास आला. मी पुढचा मागचा काही विचार न करता त्याला गाडीत टाकला आणि जीपमधून त्याला मी नागपाडा पोलीस स्टेशनला घेऊन गेलो. नागपाडा पोलीस स्टेशनच्या सिनियरना मी भेटलो. त्यांना म्हटलं कर्मचारी कामावरती दारूच्या अंमलाखाली आलेला आहे आणि त्याची हजेरी आम्ही लावून घेतलेली आहे, तर कृपया मला एक फेवर करा. तर ते म्हणाले काय करायचं आहे. मी म्हटलं त्याची डायरी बनवायची नाही आहे, त्याला हजर कामावर तुमच्या कस्टडीमध्ये घ्यायचं नाही आहे, फक्त त्याला तुमचा जो चेंजिंग रूमचा जो बाकडा आहे त्या बाकड्यावरती रात्रभर बसून ठेवा आणि सकाळ झाली की त्याला तुम्ही सोडून द्या. तर त्यांना पहिला प्रश्न पडला. ते मला माझ्या तोंडाकडे बघायला आले. मला म्हणाले हे तुम्ही काय अपेक्षा काय करताय साहेब. म्हटलं तुम्ही करा, मी तुम्हाला सांगतो माझ्या डोक्यामध्ये काय कल्पना आहे. तर त्यांनी मान्य केलं. थोडी रिस्क घेतली आणि त्या कर्मचाऱ्याला त्या बाकड्यावर बसवलं. आता तो बाकडा म्हणजे कसला असतो की चेंजिंग रूममध्ये जाणारे जितके पोलीस येतात, जे चेंज करायला जातात, रात्रपाळीला येतात, कोणी रात्रपाळी संपून आलेला असतो, असे सर्व कर्मचारी आपले कपडे चेंज करण्यासाठी त्या चेंजिंग रूममध्ये जातात. तर जाताना त्यांना बाकड्यावर बसलेला डाव्या हाताला बसलेला दारू पिऊन तराट असलेला कर्मचारी दिसल्याबरोबर त्यांनी डाव्या हाताने एक कानफटात मारली, पुन्हा गेले कपडे बदलून आले, तर पुन्हा उजव्या हाताने कानफटात मारली, एखादी शिव्या सडली. असा प्रकार रात्रभर चालला आणि त्यानंतर काही वेळानंतर त्याची नशा पूर्ण उतरली होती आणि तो मग सकाळी पोलिसांनी त्याला बोलून घेतलं. त्याला सांगितलं की बाबा रे, तुझ्या साहेबांनी तुझ्यावर मेहरबानी केली आहे, तुझी तक्रार केलेली नाही आहे आणि जाऊन साहेबाचे पाय जर त्याची माफी माग, त्यांनी तुझी नोकरी वाचवलेली आहे. सकाळी तो कर्मचारी माझ्या घरी येऊन दरवाजात बसून होता. मी साधारण 9 वाजता मला घरच्याने उठवलं. मला म्हणाले अरे कोणतरी येऊन बाहेर बसलेला आहे. अरे म्हटलं त्याला बाहेर कुठे बसवलं, आता आतमध्ये घ्या. तर त्याला आतमध्ये घेतलं. त्याला म्हणालो अरे नंदक कसं आहे, त्याचा गाल सुजला होता, दोन्ही गाल सुजले होते, बऱ्यापैकी त्याला मार पडली होती रात्रभर. पण म्हटलं एक शिक्षा देऊन नोकरी घालवण्यापेक्षा हे थोडक्यात निभावण्यासारखं होतं. मग त्याला म्हटलं चल, म्हटलं जरा फ्रेश हो, आंघोळ वगैरे कर म्हणून त्याला मी बाथरूममध्ये ढकलला
आणि नंतर चहा पण नाश्ता वगैरे देऊन त्याला म्हटलं आता जा घरी, रात्री कामावर ये, पण येताना आता दारू पिऊन येऊ नकोस. तर तो पुन्हा माझे पाय धरला, पाय पडायला म्हणाला, अरे पाय कसले धरतोस? तर म्हणाला, नाही साहेबांनी सांगितलंय तुमच्यामुळे माझी नोकरी वाचलेली आहे, त्यामुळे साहेब तुमचे खूप खूप आभार म्हणून तो पाय धरून मला धन्यवाद देत म्हणजे बराच अगदी एकदम कवराबवरा झाला होता. त्याला पाठवलं. पण मला सांगायला खूप आनंद वाटतो की या एका प्रसंगानंतर त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यामध्ये त्याच्याबरोबर जे काय घडलं ते त्यांनी सगळ्यांबरोबर शेअर केलं. त्या शेअर केल्याचा परिणाम असा झाला की कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये एक भीती बसली की कामावर जर आपण दारू पिऊन आलो तर आपल्याला पण त्या बाकड्यावर बसवलं जाईल आणि आपल्याला रात्रभर मार खात तिथे बसावं लागणार आहे आणि पोलिसांच्या हातचा मार म्हणजे समजू शकतो कोणी. आणि ही एक भीती माझ्या विभागातील दारूचं प्रमाण अत्यंत कमी करण्यापर्यंत कामाला आली. चांगली युक्ती होती, पण लोकांना पुन्हा मी विश्वासात घेतलं. त्यांना सांगितलं, जर तुम्हाला वाटलं की तुम्ही कधी दारू प्यायचं, तुम्हाला एखादा ओकेजन असेल तर तुम्ही दारू प्या, पण त्या दिवशी तुम्ही कामावर येऊ नका. आणि जर दारू प्यालात तर व्यवस्थितपणे जेवण जेवा. वडापाव खाऊन दारू पिऊन तुमची जी अवस्था होणार आहे ती खूप बेकार असणार आहे. कारण माझ्याकडे असणाऱ्या कर्मचाऱ्याचं कामाचं स्वरूप असं होतं की त्यांना 15 फूट, 30 फूट, 35 फूट, 40 फूट इतक्या खोल गटारात उतरावं लागायचं. तिथे 2-2.5 तास त्यांना आतमध्ये थांबावं लागायचं, जिथे प्रकाश नव्हता, हवा नव्हती, उजेड नसल्यामुळे अंधारात चाचपडत त्यांना काम करावं लागायचं. आणि याशिवाय जो हे असतो, मैला जो ड्रेनेजमध्ये आतमध्ये जे मेन्सिओर लाईनमध्ये जो हे असतो, सिल्ट असतो, तो सिल्ट अत्यंत चिकट पद्धतीचा झालेला असतो. फावडा मारण्यासाठी प्रचंड ताकद तिथे लागते. आणि अशा अवस्थेमध्ये ते काम करत असताना दारूच्या अंमलाखाली येऊन त्यांनी जर काम केलं तर त्यांना अजूनही त्याचा त्रास होणार आहे म्हणजे लक्षात होतं. पण सुदैवाने कोणत्याही प्रकारचे अपघात झाले नाहीत आणि माझे कर्मचाऱ्यांच्या मध्ये खूप इम्प्रूव्हमेंट झाली. आणि त्यामुळे एक दारू सोडवण्याचा हा जो प्रकार होता तो मला आज आठवला म्हणून मी ते नमूद केला. धन्यवाद.